नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदान पुनर्निरीक्षण SIR कार्यक्रम हा पारदर्शक व्हावा अशी मागणी कराड दक्षिण काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचं निवेदन देखील तहसीलदारांना देण्यात आलं। महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदान सखोल पुनर्निरीक्षण SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार सौ कल्पना ढवळे यांना निवेदन देत मतदार यादीतील दुबार, बोगस तसेच मतदारसंघाबाहेरील अनिवासी मतदारांची नावे वगळण्यासाठी स्पष्ट आणि पारदर्शक कार्यपद्धती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। निवडणूक प्रशासनाने या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाणार आहे याची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी, तसेच संपूर्ण मतदान पुनर्निरीक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठीच सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिक व पत्रकार यांची बैठक बोलावून एक संयुक्त समिती स्थापन करावी अशी मागणी देखील काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भानुदास माळी, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, रवींद्र बडेकर, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी प्रदीप जाधव, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, कराड दक्षिण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली जाधव, सातारा जिल्हा काँग्रेस SC ST विभाग अध्यक्ष संजय तडाके, दीपक पाटील, मुकेश मोहिते, अक्षय सुर्वे, देवदास माने, शरद पाटील, अवधूत पाटील, आबा सूर्यवंशी, आसिफ नदाब, दिग्विजय जमाले, निवास जाधव, समीर इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते। नमस्ते। आम्ही कराड दक्षिण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आत्ता माननीय तहसीलदार सौ ढवळे मॅडम यांना आता जे महाराष्ट्रामध्ये माननीय निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जे मतदान पुनर्निरीक्षण कार्यक्रम म्हणजे SIR सुरू आहे, तर तो SIR कार्यक्रम पारदर्शक व्हावा आणि त्याच्यामध्ये राजकीय पक्ष असतील, तो पारदर्शक होण्यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सजग नागरिक यांचाही त्याच्यामध्ये सहभाग व्हावा व जेणेकरून बाहेरील मतदारसंघातील जी बोगस नावे कराड दक्षिणमध्ये आहेत किंवा जी दुबार नावे आहेत ती कशी कमी करता येतील त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा, याच्यासाठी आता निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारून लवकरच कराडमध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरिक यांची संयुक्तिक बैठक लावण्याचं आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे।